आपण नेहमी इतिहासात मोठ्या मोठ्या राजांबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल ऐकतो. पण आजची ही कहाणी त्या राजाची नाही, तर त्या राजाला घडवणाऱ्या एका व्यक्तीची आहे. ही गोष्ट आहे एका साम्राज्याचा पाया रचणाऱ्या त्या अदृश्य हाताची, ज्याने इतिहासाचा पटच बदलून टाकला. तर मग प्रश्न हाच आहे, राजा तर सगळ्यांना दिसतो, पण त्या राजाला घडवणारा तो कोण होता? सिंहासनाच्या मागे उभा असलेला तो खरा सूत्रधार. चला तर मग आज आपण याच विसरलेल्या नायकाचा मागोवा घेऊया. तर आपली गोष्ट सुरू होते 17व्या शतकाच्या सुरुवातीला, दख्खनच्या पठारावर. विचार करा तो काळ कसा असेल. सगळीकडे सल्तनती एकमेकांशी लढतायत, एक राजकीय गोंधळ माजलाय, आणि याच धुमश्चक्रीतून एक नवा तारा चमकू लागतो. आणि याचा पुरावा आपल्याला या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मिळतो. बघा, 1620 साली एक मोठी लढाई झाली, आणि या लढाईत एका तरुणाचं शौर्य असं काही तळपलं की त्यावेळचा मोठा शक्तिशाली वजीर मलिक अंबर याची नजर थेट या तरुणावर खेळली. आता त्यांचं यश फक्त तलवारीच्या जोरावर नव्हतं, हे लक्षात घ्या. त्यांच्यात काही खास गोष्टी होत्या. म्हणजे बघा, अतुलनीय युद्धकौशल्य तर होतच, पण त्याचसोबतच गनिमी काव्याची कला त्यांना अवगत होती. लोकांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचं एक जबरदस्त करिश्मा होता त्यांच्या व्यक्तिमत्वात. आणि वरिष्ठांचा विश्वास कसा जिंकायचा हेही त्यांना बरोबर माहीत होतं. याच सगळ्या गुणांमुळे अगदी तरुण वयातच त्यांचं नाव एका मोठ्या सेनापती म्हणून घेतलं जाऊ लागलं. ओके, तर आता त्यांच्या करिअरचा पुढचा टप्पा सुरू होतो. इथून पुढे ते फक्त एक सेनापती राहत नाहीत. नाही, आता ते बनतात एक मोठे राजकीय खेळाडू, जे थेट मुघल साम्राज्याला आव्हान देणार होते. हा एक मोठा डाव होता. आणि त्या काळातली राजकीय परिस्थिती किती अस्थिर होती हे या टाईमलाईनवरून लगेच लक्षात येईल. बघा ना, 1620 मध्ये निजामशहाचे निष्ठावान, तर 1630 मध्ये काही काळासाठी थेट मुघलांसोबत, आणि मग लगेच 1632 मध्ये मुघलांविरुद्धच युद्धाचं नेतृत्व. म्हणजे विचार करा, किती धूर्तपणे आणि धाडसानं त्यांना प्रत्येक निर्णय घ्यावा लागत असेल. प्रत्येक पाऊल म्हणजे जणू काही बुद्धिबळाच्या पटावरची एक चाल होती. आणि हो, हा संघर्ष फक्त राजकारणापुरता मर्यादित नव्हता. तो आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला होता. या कागदपत्रांमध्ये तर असं वर्णन आहे की त्यांचं कुटुंब, अगदी गर्भवती असलेल्या जिजाबाई, त्यासुद्धा प्रचंड मोठ्या धोक्यात सापडल्या होत्या. ही लढाई आता घरापर्यंत आली होती. परिस्थितीचं गांभीर्य या एका वाक्यात आहे. कुटुंब धोक्यात असताना आणि मातृभूमीवर आक्रमण झालेलं असताना त्यांच्यासमोर एक अशक्य पर्याय निवडण्याची वेळ आली होती. म्हणजे विचार करा, त्यांच्यावर दबाव किती असेल. एका बाजूला कुटुंब, दुसऱ्या बाजूला मातृभूमी. त्यांचे निर्णय आता फक्त राजकारणासाठी नव्हते, तर ते थेट आपल्या घराण्याच्या आणि लोकांच्या अस्तित्वासाठी होते. एवढं सगळं होऊनही मोगलांच्या अफाट ताकदीसमोर त्यांनी तब्बल 4 वर्ष लढा दिला. शेवटी 1636 मध्ये त्यांना शरण यावं लागलं. पण हा पराभव असला तरी त्यांच्या या लढण्याने एक गोष्ट सिद्ध केली होती की दख्खनमध्ये एक नवी मोठी शक्ती उभी राहिली आहे. खरं तर हा शेवट नव्हताच, हे तर एका नव्या अध्यायाची सुरुवात होती. तर मग इथून पुढे काय झालं? त्यांनी जे पुढचं पाऊल उचललं ती काही माघार नव्हती, अजिबात नाही. ती होती एक जबरदस्त रणनीतिक खेळी, एक असा डाव ज्यामुळे इतिहासाला एक वेगळंच वळण मिळालं. हा फरक बघितला की सगळं चित्र स्पष्ट होतं. उत्तरेत निजामशाहीत असताना त्यांच्यावर सतत मुघलांचा दबाव होता, पण दक्षिणेत आदिलशाहीत आल्यावर त्यांना खूप जास्त स्वायत्तता मिळाली. उत्तरेत ते फक्त एक सेनापती होते, इथे ते एक शक्तिशाली जहागीरदार बनले. म्हणजे सतत युद्ध करण्याऐवजी आता ते स्वतःचं शक्तिकेंद्र उभं करत होते, स्वतःचे एक वारसा निर्माण करत होते. या कागदपत्रांनुसार त्यांनी आदिलशाहीची नोकरी स्वीकारली. आणि त्यांना बक्षीस म्हणून काय मिळालं? तर आजच्या कर्नाटकातलं बंगळुरू आणि त्याच्या आसपासचा मोठा प्रदेश, जहागीर म्हणून. आणि हीच होती त्यांच्या नव्या शक्तिकेंद्राची सुरुवात. आणि त्यांची सत्ता फक्त बंगळुरूपुरती नव्हती. बंगळुरू, कोल्हापूर, बाळापूर, इंदापूर, बारामती, अगदी आपल्या मावळ्यांपर्यंत हा सगळा विशाल प्रदेश त्यांनी मुघलांच्या नजरेपासून दूर आपल्या नियंत्रणाखाली आणला होता. हाच होता त्यांच्या नव्या सत्तेचा भक्कम पाया. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. दक्षिणेत ते फक्त एक सैनिक किंवा जहागीरदार म्हणूनच वावरत नव्हते. नाही, ते होते एक दूरदृष्टीचे राजकारणी. त्यांच्या डोक्यात एक मोठं स्वप्न होतं, एक स्वतंत्र हिंदू राज्य उभं करण्याचं, आणि त्याचीच पायाभरणी ते करत होते. आता आपण या सगळ्या गोष्टीला त्यांच्या मुलाशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडूया. कारण शहाजीराजांनी जे काही केलं त्याचा थेट संबंध शिवाजी महाराजांच्या उदयाशी आहे. ते कसे भविष्यातल्या साम्राज्याचे शिल्पकार ठरले ते आता पाहूया. जरा या 2 प्रतिमांकडे बघा.
डावीकडे आहे त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात आणि उजवीकडे आहे एक पत्र ज्यात शिवाजी महाराजांच्या भविष्याची चर्चा आहे. म्हणजे बघा, एका पिढीने सुरू केलेला प्रवास दुसऱ्या पिढीने कसा पुढे नेला याची एक सरळ रेषाच दिसते इथे. वडिलांची महत्वाकांक्षा आणि मुलाचं भविष्य कसं एकमेकात गुंतलेलं आहे. आणि या सगळ्यामागे एकच मोठी संकल्पना होती, स्वराज्य, म्हणजे स्वतःचं राज्य, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व. हीच ती विचारधारा होती जी शहाजीराजांनी आपल्या मनात जपली आणि आपल्या मुलामध्ये शिवाजी महाराजांमध्ये रुजवली. आणि याच एका शब्दाने पुढे जाऊन संपूर्ण भारताचा इतिहास बदलला. तर मग शेवटी आपण काय म्हणू शकतो? शहाजीराजांचं योगदान काय? तर त्यांनी आपल्या मुलाला फक्त जन्म दिला नाही, तर त्यांनी त्याला एक दृष्टी दिली, त्याला आवश्यक साधनं दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा साम्राज्य कसं उभं करायचं याचा एक संपूर्ण स्ट्रॅटेजिक प्लॅन, एक ब्ल्यूप्रिंटच तयार करून दिली. स्वराज्याचा जो महाल उभा राहिला त्याची पायाभरणी शहाजीराजांनीच केली होती. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. शहाजीराजे भोसले हे इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवलेलं एक नाव आहे की एका महान साम्राज्याच्या पडद्यामागचे खरे मास्टरमाइंड, खरे सूत्रधार आहेत? या प्रश्नावर नक्की विचार करा, कारण याच प्रश्नात त्या किंगमेकरचं खरं महत्त्व दडलेलं आहे.